आलेल्या ताई युट्यूब फॅमिली पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटणार आहे कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओला काय आहे स्पेशल आपल्याकडे, तर आजच्या व्हिडिओला छान अशी गरमागरम चपाती आहे आपल्याकडे. तर कणिक भिजून घेतली आणि छान अशी सुंदर चपाती आपली चाललेली आहे. पीठ थोडंसं खाली उडालेलं आहे आणि आजचा पळपट तुम्ही बघताय. तर हा आहे ना छान पळपट आपण घेतलेला आहे. इथे वेगळा पळपट आहे. मऊ लुसलुशीत चपाती छान अशी लाटून झालेली आहे आणि छान असं आपल्याला चपातीचा मस्त छान मेनू आज आपण घेतलाय करायला. तर छान असं चाळं करून छान अशी मस्त चपाती कशी लाटायची. तर नक्कीच ताई लाईव्ह मध्ये बघत असता आपल्या, पण आज व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आणि चला म्हटलं दररोज भाजीच थोडंसं वेगळं काहीतरी बनवूया, म्हणून चपातीचा व्हिडिओ घेतलाय बनवायला. तर आजची चपाती तुम्हाला ताईने फॅमिलीला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगणार आहे. आणि तव्यावरची पोळी अशी मऊ लुसलुशीत ते बघितले तुम्ही. अशी गरम गरम चपाती मऊ वरण भातासोबत आहे ना खायला, म्हणजे वरणासोबत कोरडी भाजी असेल, चटणी असेल, हिरव्या मिरचीचा ठेचा असेल, बटाट्याची भाजी असू द्या, तव्यावरची भाजी असू द्या, कशासोबत सुद्धा अशी मऊ लुसलुशीत चपाती छान लागते. आणि मग मी काय म्हटलंय, चला आज थोडासा व्हिडिओ बनवून घेऊ आणि याचा व्हिडिओ बनवायला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार आहे फॅमिली मला कमेंट करून नक्कीच सांगणार आहे तुम्ही. आजची गरमागरम चपाती छान अशी मऊ लुसलुशीत. आणि तुम्ही प्रत्येक पोळी माझी बघणार आहे, मी प्रत्येक पोळी तुम्हाला दाखवणार आहे आपली पोळी किती फुललेली आणि किती नाही. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपली चपाती गरम गरम कशी वाटली. तर माझी ना डबल टिबल पोळी असतात, पोळी जर फुगली ना तर एकाच पोळीचे असे छान छान दोन दोन पार्ट होत असतात. तर तुम्ही बघितलेले आहे आपल्याकडे छान अशी चपाती. आजचा पावपाट वेगळा घेतलेला आहे मी, कारण म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ घ्यायचा आहे, मग पापड सुद्धा वेगळा चेंज करू. तर आपल्या किचनचा जो कडप्पा असतो ना त्याच्यापासूनच हा एक माझ्या मैत्रिणीने मला दिलेला आहे. राजस्थानची मैत्रीण होती ती, तर तिच्याकडनं तिचे मिस्टर हेच कामं करायचे आणि तिने दिलेला आहे मला हा पापड. तुम्ही बघताय छान असं कधीतरी वापरते, मला जर वाटलं ना तर नक्कीच मी वापरत असते. जर माझा मूड झाला ना की नाही आज या पापडावर चपाती करायची, तर नक्कीच मी बनवत असते. तर पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. आणि ज्या काही नवीन असतील त्यांनी कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण मी दोन्ही टाइम लाईव्ह असते आणि कधीतरी वाटलं तर अशी व्हिडिओ वगैरे टाकत असते. शॉर्ट्स असतात, लाईव्ह मध्ये पण येत असते, दोन्ही तिन्ही कामं आपली चालू असतात. तर नक्कीच तुम्हाला आजची चपाती छान असा व्हिडिओ माझा आवडलेला असेल. याच्या अगोदर भरभरून व्हिडिओ टाकलेले आपण आणि भरभरून माझ्या युट्यूब फॅमिलीने मला सपोर्ट केलेला आहे. आणि खूप आनंद होतोय असं स्वयंपाक करताना दाखवताना छान वाटतं मला. का तर खूप कमी दिवसामध्ये आपलं चॅनल छान असं मॉनिटाईज होऊन गेलेले, बऱ्याच दिवसाचं छान असं मस्त. आणि भारी वाटतं मग चपाती करताना. युट्यूब फॅमिली एवढा भरभरून सपोर्ट केलेला आहे. बाहेर पाऊस सुद्धा चाललेला आहे बघा, इथे फरशीवर पाणी बघा तुम्ही पूर्ण ओला आहे आणि सगळा पाऊस चालू आहे. सकाळचा टायमिंग आहे. तर चला म्हटलं चपाती गरमागरम चालू आहे. थोडीशी लाईट पण गेलेली आहे, पण चाललंय आपलं थोडंसं मोबाईलचं टॉर्च लावून वगैरे असं मस्त चपाती बनवायचा कार्यक्रम. आता मिस्टरांचा डबा इथं भरायचा आहे मला. त्यांचा टाइम पण झालेला होता सकाळचा आणि मग मी घेतलाय डबा भरायला. भेंडीची भाजी केलेली आहे, सुंदर असं चटणी केलेली, हिरवी मिरचीचा ठेचा त्या दिवशी तुम्ही बघितलाय लोखंडी तव्यावरचा, तो सुद्धा मला. आता कसं आहे थंडी पडलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी गारवा आहे, पाऊस चालू आहे कंटिन्यू 3-4 दिवसापासून. आणि नाशिक वरून आपल्याला चालू व्हिडिओ चालू आहे हा. आणि पाऊस कंटिन्यू चाललेला आहे. तर म्हटलं चला भेंडीची भाजी, चटणी, चपाती असा छान मेनू आहे आज आपल्याकडे. हिरवी मिरचीचा ठेचा इथं तुम्ही बघताय डब्यात काढून ठेवलेला आहे मी. आणि लोणचं आता पाऊस पाण्यात थंडी याच्यामुळे आपण देऊ शकत नाही. पापड पण आहे, पण मग चटणी वगैरे एवढं बनवायला सकाळी एवढा वेळ पण नसतो. घाई गडबडीत असा ठेचा आपण बनवून ठेवलेला आहे. आता उरलेली कणिक आहे ना, डबा भरून झालाय, उरलेल्या कणकीचं पुन्हा एकदा थोडंसं मळून घेतलंय आणि पुन्हा एकदा छान अशी चपाती आपण बनवायला घेतलेली. आता वरती बघता तुम्ही 2-3 पोळ्या मिस्टरांपुरत्या केल्या होत्या मी. डबा वगैरे छान भरून झालाय. पुन्हा चपातीला सुरुवात केली आहे. आणि प्रत्येक चपाती इथं तुम्हाला बघायला भेटेल, कारण आधीच्या चपात्या मला तुम्हाला दाखवता नाही आल्या. आता तवा तापतोय, 1-2 चपाती मी थोडंसं नाही दाखवत, त्याच्या पुढच्या चपात्या तुम्ही नक्कीच बघा. तर चपातीची पूड, चपातीचे पाट किती छान मऊ लुसलुशीत झालेले आहे. सुंदर अशी अगदी छोट्या बाळाला जरी तुम्ही खाऊ घातलं तरी पोळी छान अशी खाता येईल. अशा पद्धतीने आपण चपाती बनवतोय आणि छोटंसं चाळं आहे अगदी तुम्ही बघू शकता. छोट्याशा चाळ्यांमध्ये छान अशी छोट्या पळपाटावरती मस्त सुंदर पोळ्या चालू आहे. आणि नक्कीच आपला व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडणार आहे. तर आलेले ताई फॅमिली पुन्हा एकदा छान असं डबल नाही लाईव्ह मध्ये डबल टॅप करायचंय, या व्हिडिओमध्ये लाईक करायचंय. आणि चला तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येतच राहणार आहे, आपण भेटतच राहणार आहे. आणि तुमचा सपोर्ट त्याच्यामुळे हे आम्हाला पुढे जाण्याचं छान प्रोत्साहन भेटलेलं आहे. आणि छान वाटतंय आजचा व्हिडिओ बनवताना पोळीचा. खूप दिवसातून काय आपण बनवलेलंच नव्हतं पोळीचं, तर म्हटलं चला पोळीचा व्हिडिओ आपण बनवूया. आणि मग घेतली पोळी बनवायला आणि चाललंय आपला
गप्पा पण आणि चपाती पण. तर चला युट्यूब फॅमिली, मी आता बाय बाय करते. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्यासोबत आपल्याला भेटायचंच आहे. पण आजची चपाती तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगणार आहे, की ताई चपाती अशी झाली किंवा कशी झाली. कारण आम्ही स्वयंपाक करतो. फक्त तुमच्या प्रोत्साहाने आणि युट्यूब फॅमिली बरोबर सपोर्ट केलेली आहे. इथून पुढे असं सपोर्ट राहील तुमचा आणि छान अशी चपाती बघा, बाहेर पाऊस, घरामध्ये गरम-गरम चपाती. तर नक्कीच छान असा मेनू तुमच्याकडे सुद्धा बनत असेल, काहीतरी बनवलं सुद्धा असेल. कसा चपातीचं तुम्ही कणिक भिजवून लगेच बनवता, की अर्धा तास ठेवून बनवता, की लगेच चपातीचं पीठ भिजवलं चपाती करायला घेता? आपली चपाती बघा किती सुंदर आणि गोड कशी मऊ लुसलुशीत झालेली. एका चपातीचे 2 पार्ट आहे बघा. तुम्हाला मी हातावरती अशी ही पण करून दाखवली. किती सुंदर आणि छान अशी स्पंज मस्त चपाती तयार आहे आपल्याकडे. आणि नक्कीच तुम्हाला माझ्याकडे ना, ज्यावेळेस मी लाईव्हला असते ना, त्या लगेच जेवणाच्या ताई माझ्यासोबत असतात. आमची नूतन दीदी सुद्धा असते. बऱ्याच माझ्या मैत्रिणी युट्यूब फॅमिलीतल्या त्या पण असतात. आपली युट्यूब फॅमिली असते भरभरून. कमेंट करून सांगत असतात, "ताई गहू कोणता आहे? चपाती छान येते तुमची." तर नक्कीच मला तर वाटते ताईंच्या या सपोर्टमुळं आणि भारी वाटते मला. आणि चपाती खरोखरच आहे, मला चपाती बनवण्याचा छंदच आहे पहिल्यापासून, म्हणजे फारच आवडतं. कधीच कंटाळा येत नाही. कधीतरी वाटतंय ना, खूप लोकांच्या चपात्या आपल्याला बनवायच्या असल्या, तरी मी बनवू शकेल इथपर्यंत मला असं चपाती बनवण्याचा ही कॉन्फिडन्स खूप छान आहे आपल्याकडे. तर नक्कीच युट्यूब फॅमिली, आजची चपाती बघताय तुम्ही आणि प्रत्येक पोळी आता तिकडे टाकलेली मी. तर टोपल्यामध्ये ना छान अशी जाळी ठेवलेली आहे आणि मी ना गरमागरम चपात्या कधीच डब्यात ठेवत नाही, कारण घाम येतो बऱ्यापैकी. तर अशी थोडीशी वाफ गेली ना, की मगच मी चपाती ना अशी डब्यामध्ये ठेवत असते. बऱ्याच त्यांचं म्हणणं असतं, ही चपाती बघा आता, हे गरम चटका लागतोय हाताला, तरी सुद्धा पोळीचे पार्ट असे छान झालेले आहे आपल्या. आणि बऱ्याच त्यांचं म्हणणं असतं, कपडा टाका, हे करा, ते करा. तर कपडा सुद्धा तुम्हाला सांगू का, मला कपड्यात ठेवलेली पोळी पण बहुतेक करून नाही आवडत. एक कॉटनचा रुमाल छोटासा असला ना, ते पण आहेत माझ्याकडे, पण तरी पण मी नाही ठेवत. नवीन आणलेले नॅपकिन आहे माझ्याकडे. मी ही पोळी ना डायरेक्ट अशी सुटी-सुटीच्या डब्यात ठेवत असती. आपले स्टार्टिंगचे लाईव्ह झालेले त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच बघितले, ज्या ताई पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघताय, लाईव्ह बघता ते. तर माझ्या डब्यात आहे ना, छान अशा या पोळ्या आमच्या 2-3 फॅमिली मेंबरचे मस्त चपातीचा डबा छोटासा स्टीलचा वाफ गेली ना, की मस्त चौकोन करायचे आणि छान अशा डब्यामध्ये भरून ठेवायच्या. जेव्हा लागेल तेव्हा मऊ लुसलुशीत राहतात. स्टीलचा डब्बा आहे अगदी माझ्याकडे छान असा. तुम्हाला नक्कीच मी पुन्हा एकदा आपण आहे ना, ठेवताना दाखवेल. आज काही ठेवत नाही मी. नंतर म्हणजे आजचा व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल तुम्हाला दाखवता. तर हे बघा, आज मला स्पेशल पोळी दाखवायची माझ्या ताईंना आणि फॅमिलीला. तर असं ना छान वाटत होतं. बाहेर बी थंडावा तयार झालेला आहे मस्त. असं प्रसन्न वाटतंय. पाऊस नव्हता किती दिवसापासून. पाऊस पण सुरुवात झालेली आहे. कंटिन्यू नाशिकला आपल्यात 2-3 दिवसापासून रात्रंदिवस पाऊस चालू आहे. बाहेर निघायला चान्सच नाही अजिबात. तर चला, कसं वाटतंय तुम्हाला आजच्या पोळीचा मेनूचा प्रोग्राम नक्कीच कमेंट करून मला सांगणार आहे. आणि भरभरून सपोर्ट केल्याबद्दल पुन्हा एकदा युट्यूब फॅमिली भरभरून सगळ्या ताईंचे आभार, धन्यवाद. आणि चला, इथेच मी आता ताईंना बाय बाय करते. पुढचा व्हिडिओ असंच बघत राहा शेवटपर्यंत आणि नवीन-नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्यासोबत येणार आहे. तर चला युट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा बाय बाय.